पाऊस आला की सुलतंय, वारा आला की दुलतंय. हे चायनीजचा माल, चायनीज चायनीज. आलं का लक्षात? तोपर्यंत थांबू. आडवाला हा डेकोरेशन. हा आमचा फोटोग्राफर आहे. आज काय चाय कशी आहे? आणि एवढं काम बघू शकतो डेकोरेशन. किती वाजलेत रे? दाखव. 4:30 वाजले रे प्रॉपर. भेंडी तिघच आहोत करायला. वा अशा प्रकारे हे बाबा 1-2 नीट काढ कोचिंग तोंडावर. अरे का व्हिडिओ काढला असता दाख इकडं. असते हालून टाक. खदलावशील पुरा. शिद्या यसला पुन्हा
हो हो आईला इकडे बघा आईला इकडे बघा सेवा 20 वर्षात तरी देवाचं नामस्मरण नाही, 20 वर्षात तरी काही नाही, 20 वर्षात तरी मंदिरात नाही. पहिला नोटीस उचकी त्या नोटीसला ऐकलं नाही, मग तो दुसरं एकदा पाठवून बघतो, दुसरा नोटीस पाठवतो. बाबा कधी 21 ते 45 बाजारात खातो की घरात वाकायला येते. पूर्वीचा काळ बरा होता, तुम्ही घरचं खात होता ते बाहेर जायत होता. आता आमचे बाहेरचे खातात ते घरात वाट लावायला येतात. तुमच्या काळात काही चपात्या नाही, भाकऱ्या नाही, काय नाही. आता या लहान पोरांनी जर आता कीर्तन सोडल्या, मम्मीला आवाज दिला, मम्मी भूक लागली, मम्मी म्हणजे पप्पाच्या खिशात 300 रुपये काढ. समोरच्या काकाच्या दुकानावर 3 मॅगीची पॅकेट आणि 2 तुला आणि 1 मला. मम्मीची मॅगी कुठली पोरं काय हातात ठेवतात. आपला त्या टायमाला ठरलेला नाश्ता होता, सकाळी भाकरी, दुपारी जेवणावर भाकरी, संध्याकाळी नुसती भाकरी. आता तसं नाही, सकाळी मॅगी, दुपारी पिझ्झा आणि संध्याकाळी बर्गर. वड्या बघा, त्यांच्या वड्या बघा, त्या वड्या बघा काय फुटले त्यांच्या वड्या बघा. पाऊस आला की सुटतंय, वारा आला की दुखतंय. हे चायनीजचा माग, चायनीज आलं का लक्षात. आमची पोरं चायनीज खायला, काय त्याच्याशी आमचा संबंध नाही, त्याच्या गाड्यावर लाईनी लावतात. ज्याच्याशी आमच्या धर्माचा संबंध नाही तिथे यांची पोरं लाईन लावतात. काय त्या व्यापारी का तुमचा स्वयं आहे? त्याचा केस कुठं, तो बघतोय कुठं, त्याचं डोळं कुठं, त्याची उंची कुठं, त्याची कडे. पण या गरमीच्या दिवसात तो उघडा बॉम्ब होतो आणि त्या भटीशी आशिषकडे हलवून मधीच असा करतो, मधीच असा करतो. हे 10 रुपयाला घालतात, त्याचं नाव चायनीज. मग मी म्हणतो ते नेपाळीचं खाण्यापेक्षा आपल्याकडे नाही का, आपलं खायला शिका, आपल्या मालाला चव आहे गोवा. काहीतरी आपण सडफड बाजारात खातात, घरात फॅसिलिटी. दुसरं नोटीस, पहिलं नोटीस उचकी, दुसरं नोटीस उलटी. ते म्हणतात 2 पाठवली, आता तुला नोटीस नाही, तुला जप्तीच. जप्तीचं नोटीस लागतं महाराज कधी माहिती का, 55 ते 85. शेवटच्या क्षणापर्यंत भजन केले नाही, काही वाजवलं नाही, मुखानं नामस्मरण झालं नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात पाठवतो तर तुला नीट पाठवला होता, सगळी इंद्रिय फुकट दिली होती, पण शेवट पण आपल्या उपयोगाला आला नाहीस ना. आता पाठवताना नीट पाठवला, येताना नीट येऊ नको. म्हातारा बसताना नीट बसतो, पण उठताना सकाळी
तात्याला जप्तीचा नोटीस लागला. तुम्हाला काय वाटतं पॅरालिसिस म्हणजे रोग आहे? कुठल्या तरी एका नाडीमध्ये हाय ब्लड प्रेशर मेंदूला रक्त पोचत नाही, तात्या खेचायचे काम काय? आणि 2-4 महिने जर तात्या ह्याच्यात जगला आणि आपण जर भजन केलं की तात्या म्हणतो भक्तम काय हा? चांगला होता तेव्हा कधी देवला झाला नाही का? आता कशाला आग लावायला? आणि त्याच्यातून महाराज आपण जर विठोबा रुपये म्हटलं ना तर तात्या खुर्ची बघून ते नीट असं नाही केलं असतं काय फटकीला गावलं असतं काय फटकीला गावलं असतं. आता ज्याने टाळी वाजवली त्यांचं ठीक आहे. आताच्या विठोबा रूपाला ज्याने टाळी वाजवली त्यांचं ठीक आहे, ज्याने वाजवली नाही अजून एक कीर्तन शिल्लक आहे. उद्याच्या काल्याच्या कीर्तनात ज्याने टाळी वाजवली नाही तर वाजवा, नाही तर लिहून ठेवा. वेळ येऊ नये म्हणून देवाता ऐसा करी समजा तुमच्या देहाचा जर विसर पडला फायदा काय? तरीचा जीव गोष्टीचा जेव्हा त्याग होईल फायदा काय होईल? तरीचा हा जीव सुख पावे माझा परवे केसी राजा. आणखी काय पाहिजे? आणि काही नाही देवा, या कलियुगामध्ये देव करण्याकरता संगत बदलायला पाहिजे. संगत बदलायला पाहिजे. संतांची संगती मनोमार्गाकडे का संगत बदलायला पाहिजे? 2 मिनिटात सांगतो. या देहाची उंची जर वाढवायची असेल तर संतांच्या संगतीत जायचं. साधं उदाहरण देतो, साधं उदाहरण. कदाचित या गरमेच्या दिवसात तुमच्याकडे एखादा पाहुणा आला, पाहुणा, आणि त्याने जर तुमच्याकडे पाणी प्यायला मागितलं तर तुम्ही जरा किती रुपये लिटर पाणी द्या? किती पियाला? किती रुपये लिटर द्या? फुकट. म्हणजे पाण्याला किंमत बोलत चला, पाण्याला किंमत नाही. पण तेच पाणी जर दुधात वापरलं किती रुपये लिटरने द्या? किती रुपये लिटरने जाईल? पाण्याची किंमत कुठे वाढली? अरे पाणी असंच होतं, किंमत नव्हती, पण ते पाणी दुधाच्या संगतीत गेलं, त्या पाण्याची किंमत वाढली. हा सुद्धा देह चौकात बसणाऱ्यांच्या जोडीला गेला, नाश पावणार, आणि यांच्या संगतीत आला तर उत्कर्ष होणार. आज प्रत्येकाच्या घरात संस्कार ही गोष्ट कमी पडायला लागली. आज लहान लेकरांच्यावर संस्कार कमी पडायला. आम्ही फक्त दुसऱ्याला दोष देतो, त्या शेजारच्या कार्त्यावर आमचं लागलं आणि आमचं नादाला लागलं. चुकीचा भ्रम आहे, चुकीचा भ्रम आहे. तुमच्या
तुमच्या पोराला तुम्हीच कामाला लावा. अक्कल नाही त्याला मोबाईल घेऊन दिलाय. ज्याला शिकायची अक्कल नाही त्याला मोबाईल घेऊन दिलाय. अँड्रॉइड पीस वापरतोय पोरगं. आणि नको नको ते गेम डाउनलोड करते, रात्रभर पबजी सारखे गेम खेळते, नरक्षेतून आत्महत्या करते आणि दुसऱ्या दिवशी आई वडिलांचे डोळे उघडते. नसता घेऊन गेला तर बरं झालं असतं. त्याला कारण कोण आहे? आणि आज प्रत्येक मातेचं एकच म्हणणं आहे, माझं पोरगं चिडचिड करतंय. त्याला कारण सुचायच ना. का मुलं चिडचिड करताय? त्याचं कारण आहे 24 तास पोरांच्या हातामध्ये काय? 24 तास मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे. त्याला आमची मुलं अभ्यासात कमी यायला लागली आणि नको तिथं काय करायला लागली? उत्कर्ष वाढवायला लागली. पूर्वीचा काळ बरा होता. आणि आपण सुद्धा लहानाच्या मोठ्या आई वडिलांच्या सानिध्यात झालो. आपण सुद्धा आई वडिलांवर हट्ट करत होतो. पण त्यावेळेला आपण जर हट्ट करून ऐकलो नाही तर आई वडील तडाखा देऊन गप्प बसवत होते. बाबा खरं आहे का खोटं आहे? आताच्या पोरांना रडणाऱ्या पोराला गप्प बसवारे जाऊन त्याची मम्मी म्हणते बुवा तो तसा नाही गप्प बसणार, त्याच्या हातात मोबाईल तिला तोडवायला हवी. लागली आम्हाला शिकवायला हवी. आणि मुलांना गप्प बसवायचं साधन मोबाईल आहे का? म्हणजे तुमच्या पोरांवर कुठले संस्कार चालले, कुठले संस्कार चालले आणि त्याच्यातून बाहेर काढून काय मोबाईल म्हणजे काय मोबाईल आहे? तो मोबाईल चालवायला सुद्धा ताकद तुमच्या मुलांना देतो. पण याचं जरा भान द्या ना, त्याचं ज्ञान द्या ना. किती लाखाचा मोबाईल आहे? किती लाखाचा मोबाईल आहे? जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत मोबाईल आहे आता. बरोबर आहे ना दादा? 10 लाखाचा मोबाईल कुठपर्यंत चालू असतो? आता सिम चालू आहे तो पण मोबाईल चालू आहे. सिम बंद पडलं 10 लाखाचा मोबाईल. बरोबर आहे ना? तो जर 10 लाखाचा मोबाईल सिम बंद पडल्यावर जर बंद पडत असेल तर हा किती कोटीचा मोबाईल आहे? हा किती कोटीचा मोबाईल आहे? जन्माला घालतानाच किती कोटीचा मोबाईल दिलाय. याचं सिम कुठं आहे? या मोबाईलचं सिम कुठं आहे? हृदय नावाचं सिम आहे. हृदय नावाचं सिम, ते हृदय नावाचं सिम हे चालवतंय. ज्या दिवशी त्याच्या मनात येईल याचं सिम बंद करून टाका, मोबाईल सकट फेकून द्यायला लागेल. मोबाईल सकट तर ठीक आहे. तुमच्या मोबाईल मध्ये मेमरी किती आहे? ते मेमरी मध्ये किती जीबी? 62 GB 63 GB 64 GB किती? परंतु मध्ये असा काळ आला होता कोरोनाच्या काळात, अभ्यास बंद झाले, ऑनलाईन अभ्यास. फक्त एका आंब्याखालीच रेंज यायची. पुऱ्या गावात रेंज नाही, ह्यांचा तडाखा सगळा आंब्याखाली जायचा. काय त्या आंब्या अभ्यास म्हणून केली नाही. अरे तुमच्या मोबाईल मध्ये एकच किती आहे मेमरी? एकच आहे. त्या करोड रुपयाच्या मोबाईल मध्ये त्याने जन्माला घालताना दोन मेमरी दिल्या आहेत. एक छोटी मेमरी, एक मोठी मेमरी. या सुद्धा कधी कधी हँग होतात. मोबाईल तुमचा हँग होतो तो भाग सोडा, त्या सुद्धा हँग होतात का? नको त्याच्या संकेत गेलात म्हणून त्या हँग होतात. मग त्या हँग न वाटत असेल तर संतांचे संगती म्हणून मोबाईलची मेमरी हँग होऊ नये म्हणून मागण येते आहे. कुठे पाणी